नमस्कार, आप देख रहे हैं सी न्यूज भारत। तो मैं हूं आपके साथ प्रिया श्रीवास्तव। वक्त हो गया खास खबर का। धुले जिले के नेर में छत्रपति शिवाजी महाराज अभियान के तहत समाधान शिविर का आयोजन किया गया। इस दौरान सरकारी योजनाओं की जानकारी दी गई और आमजन की समस्याओं का मौके पर समाधान किया गया। दरअसल नेर जिले के रेवेन्यू और फॉरेस्ट डिपार्टमेंट और तहसील कार्यालय के संयुक्त प्रयास से छत्रपति शिवाजी महाराज अभियान के तहत समाधान शिविर आयोजित किया गया। इसका उद्देश्य आम लोगों तक सरकारी योजनाओं का लाभ पहुंचाना और उनकी समस्याओं का तुरंत समाधान करना था। कार्यक्रम में नेर जिला परिषद स्कूल में डिजिटल क्लासरूम का उद्घाटन भी किया गया, जिससे गरीब छात्रों को आधुनिक तकनीक के माध्यम से बेहतर शिक्षा मिल सके। इस मौके पर जिला परिषद के पूर्व अध्यक्ष मनोहर भदाड़े, एग्रीकल्चर चेयरमैन अरविंद जाधव, प्रोविंशियल ऑफिसर रोहन कुमार, तहसीलदार देवेंद्र रेवाले, सरपंच गायत्री जायसवाल, सरपंच शंकर खड़ाड़े सहित कई जनप्रतिनिधि और अधिकारी मौजूद रहे। अधिकारियों ने लोगों से सरकारी योजनाओं का ज्यादा से ज्यादा लाभ लेने की उम्मीद जताई है। मनोहर भदाड़े ने क्षेत्रीय विकास के लिए अक्कलपाड़ा डैम को 100% भरने और बेरोजगारी दूर करने के लिए कोऑपरेटिव के माध्यम से शुगर फैक्ट्री स्थापित करने की आवश्यकता पर भी जोर दिया है। अतिशय सफल असं मार्गदर्शन केलं ते अरविंदजी जाधव सर, आमदार साहेब ती विरोधी पार्टीचे होते। आपल्याला एक सांगेल, तुम्ही रामदादाला निवडून दिलं, शासनामधला प्रतिनिधी व शासनामध्ये ऐकणारा माणूस म्हणजे मुख्यमंत्र्यांकडे डायरेक्ट जाते की हे आपल्या पक्षाचा उमेदवार असला आणि आमदार असला तर काय फायदा होतो। आज अक्कलपाड्यासारखं धरण 550 कोटी रुपये दिले आणि कोण साहेब इथे बसलेले दोन्ही तालुक्याचे ते प्रमुख आहेत। मित्रांनो, फक्त राजकारण चाललंय साखळी तालुक्यातली काही पत्रकार मंडळी साहेब आणि ते फक्त अक्कलपाड्याच्या 3 गावाची लांब क्षेत्रामध्ये ती गेली पाहिजे। ही गेल्या अनेक वर्षापासून या मतदारसंघाचे रोहिदास पाटील हे आमदार होते, मंत्री होते, त्यांना सुद्धा या लोकांनी झुलवत ठेवलं आणि अक्कलपाड्यामध्ये जोपर्यंत 100% अक्कलपाडा होत नाही साहेब, तोपर्यंत पांढरा बारमाही होत नाही, हे तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो। आणि म्हणून रामदादांना मी सांगितले की काही झालं तरी या साखळी तालुक्याच्या मंडळींना आपल्याला विनंती करायची, आपण काही बळजबरी करणार नाही। मित्रांनो, ही जी पांढरा आहे याला कान नदी मिळते आणि भरपूर पाणी येतं साहेब, इतकं पाणी आहे की ते सगळं पाणी वाहून जातं आणि हे जे पाणी वाहून जाणारं पाणी जर आपण थांबवलं तर खऱ्या अर्थाने या नेर गावाचा, नेर परिसराचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून साखळी तालुक्यातली मंडळी आपण आत्ताही राजकारण करतात, जयकुमारला भेट, यांना भेट, मी त्यांना सांगू इच्छितो की या नेर मध्ये जर 550 कोटी रुपयाचा आपल्या शासनाने त्याला निधी उपलब्ध करून दिलेला आहे। आम्ही गिरीश भाऊंना सुद्धा सांगितलं की आम्हाला अक्कलपाडा पूर्ण करून द्या, बाकीचं आमचं काही नाही। मान्यवर आपल्यासाठी तेवढेच महत्त्वाचे आहेत। सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी, समोर उपस्थित सर्व सन्मानकांना लोकांसाठी छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान अंतर्गत हे समाधान शिबिर राबवण्याचे आपल्याला जे निर्देश दिले आहेत त्यानुसार आपण गेल्या महिनाभरापासून तालुक्यात विविध मंडळांच्या ठिकाणी हे शिबिर घेत आहोत। या शिबिराचा उद्देश काय आहे हे आमच्या मंडळाधिकाऱ्यांनी मगाशी थोडक्यात समजून सांगितलेच आहे आणि प्रशासनाच्या दैनंदिन कामकाजात ह्या योजना किंवा हे जे काही नागरिकांसाठी शासन त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी जे काही प्रयत्न करत असतो ते नागरिकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचावं, नागरिकांना पण आपल्या अधिकारांची, आपल्या हक्कांची जाणीव व्हावी आणि शासनाचा ह्या वेगवेगळ्या योजना राबवण्यामागचा जो उद्देश आहे तो सफल व्हावा यासाठी हे आपण शिबिर राबवत असतो। आमच्या महसूल विभागाकडनं ज्या काही लोकाभिमुख सेवा दिल्या जातात त्याच्यामध्ये देखील संबंधित कर्मचारी त्या सेवा देत राहणार आहेत। सोनगीरच्या शिबिरामध्ये आमदार साहेबांसमोर एक विषय आला होता, जिल्हाधिकारी मॅडमही त्यावेळेला उपस्थित होत्या आणि रेशन कार्ड संदर्भात ज्या काही सुना आहेत त्यांचं नाव समाविष्ट करण्यासंदर्भात काही अडचणी आपल्याला येत आहेत असं आमदार साहेबांनी त्यावेळेला आपल्याला निदर्शनास आणून दिलं होतं आणि त्यानंतर एक व्यापक मोहीम आपल्या पूर्ण धुळे ग्रामीणमध्ये राबवण्याची त्यांनी आपल्याला सूचना दिल्या होत्या। त्यानुसार आपण आमदार साहेबांच्या त्या सूचनेनुसार देखील
रेशन कार्डसाठी विशेष मोहीम आपण यापुढेही राबवणार आहोत, जेणेकरून कोणताही पात्र लाभार्थी त्याच्या अनुषंगाने मिळणाऱ्या कुठल्याही लाभापासून वंचित राहणार नाही, याची आपण दक्षता घेणार आहोत। महाराष्ट्र के धुले से सी न्यूज संवाददाता अनिल सिसोदिया की रिपोर्ट। फिलहाल इस खास खबर में इतना ही। देश दुनिया की बाकी और खबरों के लिए आप बने रहिए सी न्यूज भारत के साथ।